शिवसेना आमदार विप्लव बाजुरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजुरिया यांच्या बंगल्यावर आयबीचा माणूस असल्याचे सांगत एक व्यक्ती घुसला. बंगल्यात शिरल्यावर समोरच्या सोफ्यावर बसून घरगाड्यांची कागदपत्रे मागू लागला. पण आमदार साहेबांच्या कुटुंबियांना काहीतरी वेगळीच चाहूल लागली. त्यांनी त्याला बरोबर ओळखलं. लागलीच त्याला बंगल्याबाहेर काढून बाजुरिया कुटुंबियांनी या घडलेल्या प्रकरणी खदान पोलिसात तक्रार दाखल केली. संबंधित आरोपीवर खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. 4 व्हीलर घेऊन एक जण थेट आमदार बाजुरिया यांच्या बंगल्यात शिरला. गाडी पार्क करून बंगल्याच्या समोरील बाकावर जाऊन बसला. मी आयबीचा माणूस आहे, तुमच्याकडे असलेल्या सर्व वाहनांचे आणि घराचे कागदपत्रे दाखवा, असं म्हणत बाजुरिया यांच्या नातवांसोबत त्याने वाद घातला. मात्र तो बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर लागलीच त्याला बंगल्याबाहेर काढून या प्रकरणी बाजुरिया कुटुंबियांनी खदान पोलिसात तक्रार दाखल केली. यश अश्विन कुमार बाजुरिया यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी प्रतीक संजय कुमार गावंडे वय 32 वर्ष राहणार लेडी हॉर्डिंग क्वार्टर्स अकोला याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. उर्वरित बातमीपत्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सत्यलढा न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. 3:30 शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र जल्लोष व उत्साह दिसून आला. तसे पाहिले तर हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे. म्हणजेच मराठी नववर्षाची सुरुवात या सणापासून होते. यंदा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होत असल्याने अकोला शहरात नव्या वर्षाचा मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आला. मागील 2 वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साजरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र यंदा राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. म्हणजेच यामध्ये नागरिकांनी आनंदाने आपला सहभाग दर्शविला. शहरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. आज सकाळपासूनच नवीन वर्षाची तयारी चालू होती. काही महिला मंडळांनी ढोल पथक वाजवून नवीन वर्षाचे स्वागत केले. तसेच सकाळी शहरातील राजराजेश्वर मंदिरातून सुरू झालेल्या या मोटरसायकल शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने अकोलेकर सहभाग घेत मराठी नववर्ष दिन साजरा करण्यासाठी सहभागी झाले होते. एकूणच 2 वर्षांनंतर मराठी नववर्षाचे स्वागत जल्लोषाने करायला मिळाल्याने सर्वांनी यात आनंदाने आपला सहभाग नोंदविला. उर्वरित बातमीपत्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सत्यलढा न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील गुरुदेव मॉर्निंग क्लबच्या सदस्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी परिसरात लावण्यासाठी 300 पाणपोईचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. याआधी सुद्धा जानेवारी महिन्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीत रात्री 3 वाजताच्या दरम्यान शहरातील गरजू व्यक्तींना 350 ब्लँकेटचे वाटप करून मायेची ऊब दिली होती. त्यांच्या कार्याबद्दल शनिवारी गुरुदेव मॉर्निंग क्लबच्या सदस्यांचा अकोट येथील सिल्वर फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर पांडे, प्राध्यापक नीळकंठ सुरंजे, अजय डोंगरे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. आज गुरुदेव मॉर्निंग क्लब तर्फे सर्वप्रथम गुढीपाडवाच्या सर्व मराठी जनांना व अमराठी सर्वांना शुभेच्छा. आणि आज आमचा उपक्रम मोफत पक्षाची पाणपोईचा आहे. सर्वांना या ठिकाणी
मोफत पक्ष्याची पानपोळी वाटप केली जाणार आहे. तो उपक्रम आपल्याला सक्सेस करायचा आहे. नुसतं पानपोळी न्यायची नाही तर ती व्यवस्थित लावायची. त्या ठिकाणी पक्षी आले पाहिजे आणि रोज त्याला पाणीसुद्धा घालायचं. तर असा हा उपक्रम आज गुरुदेव मॉर्निंगतर्फे अकोलातर्फे आम्ही साजरा करत आहोत. या उपक्रमास नागरिकसुद्धा भरभरून सहकार्य करत आहेत आणि असाच हा दरवर्षी उपक्रम आपण सन्मान जनहिताचा हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू असलेल्या जनअभियान न्यूज व जनअभियान फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आयोजित 10 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन अविनाश नाकट आणि फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैयासाहेब देशमुख यांच्या हस्ते शनिवारी करून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आपल्यामधील न्यूनगंड बाहेर काढून टाका, तसेच आपल्यातील कलागुणांवर मेहनत घेऊन जीवनात सफल होण्याचा प्रयत्न करत राहण्याचा उपदेश अविनाश नाकट यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना दिला. या 10 दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये बातमी कव्हरेज, व्हिडिओ शूटिंग, व्हिडिओ एडिटिंग, साऊंड मिक्सिंग, न्यूज आणि प्रोग्राम अँकरिंगचे प्रशिक्षण वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. उद्घाटन सत्राला जनअभियान फाउंडेशनचे संस्थापक भैयासाहेब देशमुख, पूजाताई काळे, सागर कावरे, प्रवीण काळे, दिनेश लोणकर, नीळकंठ तायडे यांच्यासह जनअभियान फाउंडेशन आणि जनअभियान न्यूजचे सदस्य उपस्थित होते. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन पवन गवई यांनी तर आभार निकिता माडी यांनी मानले. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.